सचिन सावंत माणिकराव कोकाटे यांच्याकडून खातं काढून घेण्यात आलेलं आहे फडणवीसांच्या शिफारसीनंतर आणि ते खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलंय। तुम्ही समाधानी आहात का यावर? आता काय समाधानी म्हणजे मला असं वाटतं की किती आटापिटा करावा कोकाटेंना वाचवण्याचा। म्हणजे कोकाटे असं इतकं काय त्यांना सोनं लागलेलं आहे, इतके काय महत्वाचे राहिलेले आहे। या सरकारची प्रतिमा मलिन झाली असं विरोधक म्हणत होते आतापर्यंत, परंतु मला असं वाटतं की मलिन या शब्दाचं देखील आता तक्रार असेल की मलिन या शब्दाची प्रतिमा यांनी मलिन केलेली आहे। कारण दिवसेंदिवस प्रत्येक वेळेला भ्रष्टाचाराची कथा समोर येत आहेत आणि कथा नाही ते एकमेकांवर आरोप देखील भाजपाचे लोक शिवसेनेवर, शिवसेनेचे लोक भाजपावर करतायत। भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणं येत आहेत। न्यायालय म्हणतंय की तुम्ही अशा पद्धतीची कारवाई कशी करू शकता ते पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये, आणि प्रत्येक वेळेला क्लीन चिट दिली जाते। कुठल्या स्तरावरती चाललंय हे? ह्यांना कुठली नैतिकता हा शब्द त्यांच्या मला असं वाटतं की शब्दकोशातच राहिलेला नाही। हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारांचं आणि गुंडांचं सरकार झालेलं आहे, हे याच्यातनं दिसत नाही। कायदा सुव्यवस्था नियम हे विरोधकांसाठी असतात। राहुल गांधीजींच्या वरती कारवाई करताना एवढी उसंत घेतली होती का यांनी? तात्काळ त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं, कशा पद्धतीने केलं गेलं हे आपण पाहतो। त्यांचं घर काढून घेण्यात आलं, म्हणजे त्यावेळेला शरम नावाची कुठली चीज असेल असंही त्यांना वाटलं नाही आणि न्यायालयानं त्यांचं सदस्यत्व पूर्णतः पुन्हा बहाल केली। ही चपराक होती त्यांच्यावरती। परंतु हे दोन न्याय जे चालले आहेत की भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या लोकांसाठी वेगळा न्याय, विरोधकांसाठी वेगळा न्याय। भारतीय जनता पक्षानं खुलेआम आरोप करावा आणि नंतर त्यांना पक्षात घ्यावं। आणि पहिल्यांदा आम्ही म्हणायचो की हे वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन राहिली नाही, आता धोबीघाट झालाय भारतीय जनता पक्ष। त्यामुळे अत्यंत दुर्दैवी आहे। ठीक आहे सचिन सावंत, काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत होत्या। त्यांना आम्ही विचारलं की केदार हे जेव्हा आमदार होते आणि त्यांना जेव्हा अटकेचे आदेश होते त्यानंतर त्यांचं विधिमंडळ सदस्यत्व हे तातडीनं काढण्यात आलेलं होतं, मग माणिकराव कोकाटे यांचं विधिमंडळ सदस्यत्व का काढलं जात नाहीये? तर त्यांनी उत्तर असं दिलं की विधिमंडळात अजून कोर्टाच्या आदेशाची प्रत पोहोचली नसावी। आता काही थातूरमातूर कारण द्यायची त्या संदर्भामध्ये। पहिली गोष्ट अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये त्यांना का ठेवलेलं आहे? त्यांना तात्काळ त्या ठिकाणी काढून का ठेवलं गेलं नाही? आज राज्यपालांकडनं अपेक्षा होती की यांनी राजीनामा दिलाय आणि तो राज्यपालांनी स्वीकारलाय, अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी चित्र समोर यावं। परंतु आता त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवलंय, म्हणजे मंत्री तर ते आहेतच। आता विधिमंडळाच्या संदर्भामध्ये तर आमची काही अपेक्षाच राहिलेली नाही, कारण शेवटपर्यंत ती पुढच्या कोर्टाची पायरी चढेपर्यंत, तिथला निकाल येईपर्यंत संपूर्णपणे हे वेळ घेणार, याच्यात काही शंका नाही। ठीक आहे सचिन सावंत, जनता पक्षाला कुठली नीतिमत्ता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे। ठीक आहे सचिन सावंत, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि तुम्ही तुमची भूमिका मांडलीत त्यासाठी। तर कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। क्रीडा आहे त्यांच्याकडे खातं होतं आणि ते खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य करण्यात आलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंकडे असलेली खाती काढण्यात आलेली आहे। कोकाटेंकडून अजित पवारांकडे राजीनामा देखील सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। कुठल्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते, पण हीच अटक टाळण्यासाठी त्यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणाचा बनाव रचल्याचा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केलाय। कारण माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे आणि हीच अटक टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी हा बनाव केल्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून केला जातोय। त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जात होती आणि आता त्यांचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि ते खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। आणि याबद्दल बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत। शशिकांत शिंदेजी, आपली प्रतिक्रिया याबद्दल, कारण रोहित पवारांनी सुद्धा सुरुवातीला या प्रकरणात मागणी केली होती त्यांच्या राजीनाम्याची। ते असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कोर्टाचा अशा प्रकारचे निर्णय झाले त्यावेळेला त्या संबंधित मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला, हा इतिहास आहे। सध्याच्या सरकारमध्ये भाजपच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई बघितलं तर मागे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर जोपर्यंत त्या शिक्षेमधून ते मुक्त होत नाही, निर्दोष होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून काढणं गरजेचं होतं। परंतु त्यावेळेला कुठली कारवाई केली नाही। हायकोर्टामध्ये अशा प्रकारचा निर्णय लागेल। आता हायकोर्टाने वॉरंट काढल्यानंतर सुद्धा फक्त खाती काढून घेतली जर असेल तर मला वाटतं की आता भाजपच्या असलेल्या
या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणीही काय केलं तर त्याला स्वच्छ केलं जातं, अशा प्रकारची प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटायला लागलेली आहे. पण शशिकांत शिंदेजी, तुम्हाला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर फार पूर्वीच जर राजीनामा दिला असता तर ही नामुष्की ओढवली नसती सरकारवर? 100% त्यांनी नैतिकतेच्या राजीनामा देऊन जर जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत खातं अजितदादांकडे सगळी दिली असती, मंत्रीपद सुद्धा रिक्त ठेवलं असतं, तर एक वेळ त्यामध्ये चांगला संदेश गेला असता. परंतु खातं बदलून खातं हे करून त्या याच्यातून निर्णय काय साध्य झाला तो संदेश लोकांपर्यंत योग्य गेला नाही ना. आणि मग ही काय होईल आता उद्या, ही एखादी अशी हे झालं की प्रथा पडत जाईल. म्हणजे कोर्टाने जरी तुम्हाला दोषी ठरवलं ठीक आहे. तरी तुम्ही मग तिथे मंत्रिपदावर राहू शकता. हा चुकीचा मेसेज जर झाला तर मग कोणालाही कायद्याची किंवा कोर्टाची भीतीच राहणार नाही, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. शशिकांत शिंदेजी, धन्यवाद, तुम्ही भूमिका मांडलीत त्यासाठी.